आईने बनवली होती, घरी नव्हती, खोटी होती. कृष्ण हरी माऊली. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजचा प्रवास अलगुडवाडी ते पवारवाडी असा आहे आणि आजच्या दिवसाचा आजचा संतश्रेष्ठ काळूराज महाराज पालखी सोहळ्याचा हा 13वा दिवस आहे. तर सर्व वारकरी इतक्या आनंदात पांडुरंगाला भेटायला चाललेले आहे आणि मी पण चाललेलो आहे. तर आजच्या दिवसाचा प्रवास मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे. तुम्ही तसेच थांबून राहायचंय. आम्हाला दोघं दिसू द्या ना. आम्ही एकदा मला चला वेळ मिळत नाही. आता चाललोय. चाललो होतो, चालता चालता एका माऊलीने ना बिस्किट वाटलं. मग लोकांनी घ्यावं कशी तर बघा हे आता यांचे प्रकार बघा. एक बिस्किट घ्यावं ना एका पुरता, हे 4 बिस्किट पुढे घेऊन चालले. तर हे कसं ते पण सांगा चौघ सापडलेत म्हणून. त्याच्यानंतर मग मी त्यांना विचारलं की हे तुम्ही आगुरीपणा का केला. तर त्यांनी मला समजून सांगितलं की हे ह्या चौघा जणांना लागत आहे, ते गोड आणि 3 माणसं. त्याच्यासाठी त्यांनी ना 4 बिस्किट पुढे घेतले. की रासाळ्यामध्ये पोचलेले आहे. पण मात्र काय झालंय की पुढून शाळकरी मुलं दिंडी घेऊन आलेले आहेत. आता ते तुम्हाला दिंडी दाखवतो पहिली, मग त्याच्यानंतर ना आपण नंतर गप्पा मारू. आनंद पाहू शकता. वारीच्या दिवसामध्ये वारीच्या वाटेवरती भेटण्यासाठी सर्वजण येतात. मात्र या चिमुकल्यांनी स्वतःची पालखी बनवलेली आहे. शाळेने खूप सारा उपक्रम केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. चालत होतो, चालता पुन्हा एकदा मला अमोल भाऊ आणि भैया बसलेले दिसले. तर महत्वाची गोष्ट अशी होती की आत्ता शूट केल्याप्रमाणे या लहान मुलांकडून खूप काही शिकायला मिळतं की चालायचं कसं. त्यांनी म्हणजे स्वतः एक दिंडी बनवली, त्यांनी पालखी बनवली, टाळ आणले, मृदुंग आणले, हलगी आणली. या सगळ्या गोष्टी वारीमध्ये आनंद कसा लुटायचा हे त्यांनी दाखवून दिलं मोठ आणल्या व्यक्तींना. ना हे आज मी या पोरांकडून शिकलेलो आहे. आता एक कोणाला कळण हे लय महत्वाची गोष्ट. टोप्या घ्यायला आलो होतो. भाऊ कसल्या टोप्या घेतल्या? भाऊंनी टोपी घेतली आणि दादांनी पण टोपी घेतली आणि चांगल्या पद्धती टोप्या घेतलेल्या आहेत. तर आपल्या इकडे जरा स्वस्त भेटत होती, इकडे थोडे महाग आहेत. आणि जाता मला बाबराव भेटला. बाबराव माऊली एवढं कडक ऊन आहे ना की आता त्याला म्हणजे शब्द नाही राहिलेले. इकडे सगळं वाळवाचं वातावरण आहे. वाळवाचं वातावरण म्हणल्यावरती आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वातावरण कसं राहतं, ऊन कसं राहतं. सगळे वारकरी एवढे त्रस्त म्हणजे कंटाळले त्या उन्हाला की आता काय करायचं. सगळे सावली शोधतात, नुसते सावलीला पळतात. एक झाड दिसलं की लगेच सावली. आता काही वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की विहीर भेटली एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही आंघोळ तरी करू. पण मात्र आहे ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. सरकारने ना एवढी सुंदर वाट बनवली, वाटेला एक पण झाड नाही. वारकऱ्यांचे पूर्ण हाल असले तरी पण कसं आहे ना पांडुरंगाला भेटायचे, गोड पांडुरंगाला भेटायचे लागलेले.
त्याच्यामुळे आता ऊन लागू ताण लागू नाही तर भूक लागू आम्ही पांडुरंगाला बघायला जाणार, पंढरपूरला जाणार. हा द्यास धरून सगळे चाललेत कडक उन्हामध्ये. तर मी पण चाललोय तसा, पण जाऊ द्या. पुढं बघत राहा काय आणि लाईक करा पहिलं. बाबाच्या मेंढ्यांचं रिंगण संपन्न झालेलं आहे. सर्व वातावरण कसं बाळमामाच्या नावाने चांग भलं आणि सगळं वातावरण पिवळं पिवळं झालेलं आहे. आता मात्र सगळ्या सोहळ्यात आनंद. आणि हे आजचं म्हणजे आपल्या महाराजांचं हे दुसरं रिंगण होतं, पाहण्याजोगं होतं. व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तर पाहायचं तुम्ही आणि असं थांबायचं. दिवसातलं दुसरं रिंगण सकाळी एक झालं आणि आताही झालं. रिंगण संपन्न झालेलं आहे. मगाशी बाळूमामाच्या मेंढ्यांचं झालं आणि आता मेंढ्यांचं झालं. म्हणजे पुन्हा एकदा दुसरं रिंगण. खूप सारा आनंद. पावसात सर्व वारकरी भिजत चाललेले आहेत. सर्वजण आनंद घेत चाललेले आहेत. रामकृष्ण हरी. हुडक्या हुडक्या वर त्यातलं तिसरं रिंगणही पूर्ण झालं. तुम्ही पाहू शकता, आपल्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटलेलं आहे तुम्हाला. मात्र पण हे तिसरं रिंगण सुद्धा पाहताना आणि रिंगण झालंय कशात. महत्वाची गोष्ट, रिंगण हे पावसात झालेलं आहे. भर पावसामध्ये हे मेंढ्यांचं रिंगण झालं. खूप उत्साहामध्ये सर्व वारकऱ्यांनी त्याचा आनंद लुटला. आता इथून पुढे पण अजून खूप काही गोष्टी आहेत, तुम्ही का पाहायचं. काल हरळीत बसलेला व्हिडिओ, कालच्या व्हिडिओ मध्ये हरळीत बसले होते ना. अगं ते हेच ते चार वेळा पाव आणि ते भजी आणि ते मला पाव खायचं होतं पण मागायचं एकच खायची होती. चार वेळा हे म्हणले आणि काय म्हणून माहिती पाव दे नाही पाव दे खायला आले ठीक आहे ना. खाऊ खाऊ लोकांना बुडवला तरी एवढं खाऊन वारकरी म्हणायचं का. एकदा झालं ठीक आहे ना. मागच्या लोकांना राहते का. अगं तुला बोलायचं काय बाद झाला. तुम्ही जे पाहिले ना आत्ताची व्हिडिओ, ती आईने बनवली होती, घरी नव्हती, खोटी होती. मी फुगडी खेळणार आहे. माझा फुगडीचा व्हिडिओ आला पाहिजे तर आम्ही खेळून देतो. चिटिंग आणि खेळायला तुम्ही काय बस झालं. अशी अशी खेळ आहे खेळ. मुक्कामाचं ठिकाण आलेलं आहे आता. पवारवाडी ग्रामस्थ सर्वजण आलेले आहेत महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी. आता तुम्ही पाहू शकता की इथे सगळेजण स्वागतासाठी उभे आहेत. पालखी काही क्षणामध्ये येईल, त्यानंतर स्वागत होईल, त्यानंतर आरती होईल आणि मग मात्र प्रसाद होईल. आणि मग आपण थोडं काहीतरी क्लिप घेऊ आणि आपल्या लॉगला एंड करू. पाहुणे कोण आलं भेटायला आज पालखीला? हरिहर भेटायला आलेला आहे आज सोहळ्यामध्ये. हरिहर थोडा चाललाय पण थोडा थकलाय. नवीन आहे ना त्याच्यामुळे तू थोडा थकलाय. पाहू शकता हे बघा, हे मालक
आणि काका सगळेजण आहे उपस्थित आता महाराजांची पालखी काही क्षणामध्ये येईन, सगळे वाट पाहतात पालखीची. पालखी आल्याच्या नंतर आरती होणार. खुर्ची पण आलेले आहेत पहा, सगळेजण उपस्थित आहे, पालखीची वाट पाहत आहेत. पुढे येईल पालखी काही क्षणात. ही शक्ती श्रेष्ठ कानोराज महाराज पालखी सोहळ्याचा नगरीचे सुपुत्र विनंती आहे संतांचं पवारवाडीमध्ये महाराजांची पालखी मुक्कामाला आली आणि महाराजांचा पालखी विसावली आहे. पण मात्र आता सर्व भक्त आलेले आहेत, पवारवाडीमधले दर्शन घेत आहेत पालखी महाराजांचं. आणि सर्व वारकरी मात्र आरामाला गेलेले आहेत आणि मी पण आता आरामाला चाललेलो आहे. त्याच्यामुळे आजच्या लॉगमध्ये मी तुम्हाला इथंच पूर्ण विराम देतो आणि भेटणार आहे उद्या. पण मात्र महत्त्वाची गोष्ट, पहिलं काय करायचं तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. महत्त्वाची गोष्ट, आत्ताच्या व्हिडिओला लाईक करायचं आणि इथून मागच्या व्हिडिओला लाईक करायचे आणि जास्तीत जास्त शेअर करायचे. रामकृष्ण हरी माऊली.